मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवरती. मी मोलकरीण. मिळेल ते काम करायचे आणि धुनी भांडी करून घर चालवत असायचे. पण तरी माझी पैशांची तारांबळ हटत नव्हती. त्याच्यावर घर चालत नव्हतं. मला पैसे पाहिजे होते, पण माझ्याकडे सुंदरता होती. मी दिसायला खूपच कामुक आणि देखणी होते. माझं आणि माझ्या एका मालकासोबत खूप दिवसांपासून चांगलीच मैत्रीण होती. मात्र ज्या दिवशी मालकीनबाई घरी नसायच्या त्या दिवशी मालक नेहमी माझ्याकडून आनंद घेत असायचे. मात्र खूप दिवस झालं मी नवीन मालकाच्या इथे जाते. माझे जुने मालक मला सोडून गेले आहेत, म्हणजे इथलं काम सोडून गेलेत. मग एक दिवशी असंच मी एका घरी हमाली काम करायला गेले होते. त्यावेळेस पहिलीच दिवस असल्यामुळे मी खूप मनापासून काम करत होते. त्याच वेळेस बाई ग, माझे मालक आले आणि तिथेच माझ्यासोबत चालू झाले. मी म्हटलं, मालक हे काय करताय? ते म्हटले, बघ पुढे काय होतंय. नक्की त्यांनी पुढे काय केलं आणि आज बाई ग, नवीन मालकाने पहिल्यांदा कसा आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनुजा आहे. सगळे मला अनुज म्हणायचे. माझ्या नवऱ्यापाशी मी नांदायला नव्हते. मी माझ्या माहेरी म्हणजे आईच्याच इथे राहायचे. भाऊ होता, मात्र तो पण त्याच्या माहेरी राहायचा. त्यामुळे मी आणि माझी आईच राहायचे. माझी आई पण धुनी भांडी करायची आणि मी पण. शहरामध्ये एका झोपडपट्टीत आम्ही राहायला होतो. त्यामुळे घरची परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती. मी दिसायला तरुण देखणे होते, अंगाने थोडीशी लट्ट होते. मात्र कोणतंही काम आलं ते मी अगदी पूर्ण मन लावून करायचे. मी तशी घरातून सकाळी 9 वाजता जायचे आणि घरात माघारी यायला मला चांगलेच दुपार होत असायचे. तोपर्यंत माझी आई पण दुसरीकडे जायची. मी होते तिथून साधारणतः 10-15 किलोमीटर लांब. सुरुवातीला एका बाईंच्या घरी काम करायचे. त्यांचा अगदी त्या गरोदर असल्यामुळे जास्त करून हालचाल करत नसायच्या. त्यामुळे मी त्यांच्या घरी कामाला जात होते. एक दिवशी असंच, त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. त्या 7व्या महिन्यात घरी गेल्या होत्या. जाताना त्यांनी मला सांगितलं की ऐक अनुजा, आता तुझे मालक इथे एकटेच असणार आहेत आणि मग मी माहेरी गेल्यानंतर त्यांच्या स्वयंपाकाचं खूपच तारांबळ होईल आणि हे वेळेवर जेवणसुद्धा नाहीत. तू असं कर, तू वेळेवर येत जा आणि संध्याकाळी पण जेवणाचं सगळं आवरण लवकर करत जा, कारण की हे जॉबवरून आले तर यांना लवकर जेवायला लागतं, अशा मालकीनबाईंनी सांगितलं. आणि त्या 2 दिवसानंतर गेल्या. मालकीनबाई गेल्यानंतर अगदी काही दिवसामध्ये मी त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस मालक खूप आनंदी होते. मी म्हटलं, काय हो मालक, काय झालं? ते म्हटले, बघ ना, बायको नसल्यावर घर खरंच खूप रिकामं वाटतं, मात्र मन पण खूपच हलकं हलकं वाटतं. आज माझी बायको नाही तर मला अगदी वेगळंच व्हायला पाहिजे, पण काय माहीत आज खूपच करमतंय. मी म्हटलं, असं का हो? ते म्हटले की आज माझी मित्र येणार आहेत घरी, तर तू लवकर जेवण करून जा. मी म्हटलं की हो. त्यावेळेस मालक म्हटले की माझे मित्र थोडेसे खोडसाळ स्वभावाचे आहेत. एखादी कोणती सुंदर बाई दिसली की लगेच चालू होतात. त्याच्यामध्ये तू खूपच मादक आहे. तुला पाहून तर लगेच ते तुझा फायदा घेतील. मालक खूपच चांगल्या स्वभावाचे वाटले मला, कारण की ते मला एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगत होते. मी खूपच अगदी त्यांच्याविषयी माझ्या मनात चांगल्या भावना आल्या. खरंच आजपर्यंत खूप लोक भेटली, मात्र मालक माझी किती काळजी घेतात. मी त्यांचा जेवणाचा भेद केला. मित्र येणारच होते. मी जेवण वगैरे केलं आणि मी घरी आले. त्याच वेळेस संध्याकाळी मालकाचा फोन आला आणि ते म्हटले की अनु, असं कर ना, तू घरी येते का? मी म्हटलं, का हो? त्यावेळेस ते मला म्हटले की अगं, दुपारी मित्र आलते आणि सगळं जेवण संपलं. आता मला भूक पण खूपच लागली आहे आणि बाहेरून जेवण करायला मला आता वेळ नाही. मी म्हटलं की बरं ठीक आहे,
मालकासाठी मी निघाले होते. मालक म्हटले, असं कर मग जेवणाला तू पण इथेच ये आणि जेवण करून जाशील सकाळी. मी म्हटलं हो. त्यावेळेस म्हटलं की मालक पण गेल्या 1 महिन्याचे माझा पगार राहिला आहे त्याचं. त्यावेळेस ते मला म्हटले की हो, तुझा पगार पण द्यायचा ना. बरं असं कर, तू घरी ये, मी तुझा राहिलेला 1 महिन्याचा पगारसुद्धा देतो. मी खूप आनंदी झाले. तशी मी रात्रीची कामाला जातच नसायचे आणि ते घरापासून 10-15 किलोमीटर लांब होतं. त्यामुळे रिक्षा बघायचे, तिथे जायचे, खूप वेळ माझा जाणार होता. पण पगार देणार मालक म्हटल्यावर मी थोडीच थांबणार होते. मी घरी सांगितलं आणि म्हटलं की मला उशीर होईल. मालक म्हटले की मी तोपर्यंत फ्रेश होतो. मी म्हटलं बरं ठीक आहे. मालक यायच्या आधी मी जाऊन स्वयंपाक बनवते असं म्हणून मी घरातून निघाले. रिक्षातून यायला थोडासा वेळच गेला. संध्याकाळचे 8 वाजले. रिक्षा भेटलीच नव्हती. तरी पण मी कशी तरी मिळेल त्या गाडीने मालकाच्या घरी आले होते. घरी आल्यानंतर मालक त्यांच्या रूममध्ये होते. मी रूममध्ये डोकवलं तर ते बेडवरती झोपले होते. हे बघून मी मात्र घरात आले, घराचा दरवाजा लावला आणि किचनमध्ये गेले. बाई गं, त्यांचे मित्र येऊन जेवून गेले होते वाटतं. भांडी तर खूपच पडली होती. सगळीकडे अस्ताव्यस्त आणि काहीसुद्धा शिल्लक नव्हतं. तरी पण मी भांडी वगैरे फ्रेश केली, घर स्वच्छ आवरलं आणि स्वयंपाकाची तयारी करू लागले. मालक मात्र त्यांच्याच रूममध्ये होते. मी स्वयंपाकात गुंतले होते. माझे हातसुद्धा भरले होते. म्हटलं की आता चपात्या कराव्यात. मी पिठाने हात माझे भरले होते. थोड्या वेळाने मालक चोळत चालले डोळे आणि त्यांना काही सुचत नव्हतं. जणू काही समोरचं काही दिसतच नव्हतं. ते आल्यानंतर लगेच घरात आले. मग काय, आणि किचनमध्ये मी स्वयंपाक करत होते. अचानक आले आणि ते पाठीमागून घट्टच मिठीमध्ये घेतलं. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की मालक हे काय करताय? त्यावेळेस ते म्हटले की अगं तू अनु आणि बायको. मी म्हटलं की अजून तुमची उतरली नाही वाटतं. बाईसाहेबांना तुम्ही घालवून आलाय 2 दिवस झालं माहेरी. त्यावेळेस ते म्हटले हो का, सॉरी हां, माझ्याकडून चुकून झालं. मी म्हटलं बरं जाऊ द्या, माझं खरंच चुकून झालं, तसं काही माझं मन नव्हतं. मी म्हटलं असू द्या, मी नाही एवढं मनावर धरत. त्यावेळेस ते मला म्हटले की माझ्याकडून चुकून झालं, मात्र माझ्या मनात असं काही नव्हतं. मी म्हटलं हो झालं ना, पास ना. एकच शब्द ते 2-2, 3-3 वेळा विचारत होते. त्यावेळेस मी स्वयंपाक करत असताना मी त्यांना म्हटलं की तुम्ही बसा, मी लगेच गरम जेवण करते. ते म्हटले की खरंच अनु, तू किती माझी काळजी घेते. तू आमच्या घरातली मोलकरीण नाही, तर खरं माझी बायकोसारखं मला प्रेम करते. अगदी बायको पण वेळेवर मला जेवण देत नाही. तुला मी अगदी एक फोन लावला आणि लगेच तू धावत पळत आली. खरंच तुला मानलं पाहिजे. खरंच चांगली व्यक्ती भेटली आम्हाला. मी म्हटलं हो तसं काही नाही, माझं ते कर्तव्य आहे तर मला करावंच लागणार. ते म्हटले हो ते तर आहेच गं. मग काय, मी स्वयंपाक बनवत होते आणि ते किचनच्या एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. मी म्हटलं मालकीणबाईचा फोन आलेला का नाही? त्यावेळेस ते म्हटले की आज नाही त्याला केला फोन. माझे मित्र दिवसभर होते, आत्ता थोड्या वेळापूर्वी गेलेत आणि त्याच्यातच उद्या ऑफिसला पण सुट्टी आहे ना. त्यामुळे सगळे मित्र म्हटले आज पण निवांत आहे, उद्या पण, मग आज बेत करूया. माझ्यामुळे तुला काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. मी म्हटलं हो नाही, मी विसरून गेले ते. आम्ही असंच बोलत होतो. त्यावेळेस ते बाजूला उभं राहून मला पाहत होते. बोलता बोलता ते मला म्हटले की काय पण म्हण, पण दिसायला खूपच देखणी आहेस तू. मी म्हटलं एवढे आवडले का मी? ते म्हटले की हो, मला काय कोणाला पण तू आवडशील. तू पहिल्यापासूनच एवढी सुंदर दिसतेस का आता झालीस? मी म्हटलं की नाही, मी अशीच आहे. त्यावेळेस ते म्हटले मग तुझ्या मालकाची खूपच मजा आहे, कारण की एवढी व्यक्ती सुंदर भेटली म्हटलं. मी म्हटलं नाही हो, माझे मालक माझ्याजवळ नाही राहत. हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हटले की मालक तुझ्याजवळ नाही राहत? असला कसला मालक आहे? खरंच तुझ्यासारखी व्यक्ती माझी बायको असायला पाहिजे होती. रात्रभर तिला खूप प्रेम केलं असतं आणि खूप सुख दिलं असतं. त्यांचे हे शब्द ऐकून मी खूप लाजले. ते मला बोलत होते. बोलता बोलता ते मला म्हटले की तुला एक बोलू का? मी म्हटलं बोला ना. तुझी इच्छा नाही का गं होत? मी म्हटलं का?
नाही, मला तर तुला बघून खूप मन होतं आहे म्हणून म्हटलं. मी म्हटलं कशाला? ते म्हटले आता विचार कर. बाई गं, त्यांना जास्त झाली होती की खरंच ते मनापासून म्हणत होते. पण मला मात्र त्यांचं बोलणं खूपच आवडू लागलं होतं. मी पण खूपच वेडीपिशी झाले. ते म्हटले की एकदा सुख घेशील का माझ्याकडून? मी म्हटलं की नक्की काय? त्यावेळेस ते म्हटले की वाटलंच तर थोडेसे पैसे घे माझ्याकडून, पण एकदा माझी इच्छा पूर्ण करशील का? बाई गं, ते असं डायरेक्ट म्हणत होते. मी म्हटलं की इच्छा म्हणजे? ते म्हटले की तुला तर माहीतच आहे, माझी बायको आता 3-4 महिने येणार नाही, मात्र तिची जागा घेशील का? मी म्हटलं हो, मी काय असली बाई नाही, तुम्ही तसा माझ्याबद्दल विचार करताय. ते म्हटले की नाही गं, मी पण नाही तसा, पण काय करणार, तुझ्यावर एवढं मन आले म्हणून म्हणतोय, नाहीतर काय. ते म्हटले की प्लीज मन नको मोडू माझं. मी मग आता नाही पण म्हणू शकत नव्हते. ते पण दिसायला खूपच देखणे होते. त्यांनी मला पैशाचं आमिष दाखवलं की मलाच त्यांच्याविषयी एक वेगळाच लळा होता. जेवण बनवलेलं पूर्ण झालं होतं. ते म्हटले की सांग. मी होकार दिला आणि मग काय, जेवणाच्या आधी ते किचनमध्ये झाले आणि किचनमध्येच वेड्यासारखी मला सुख देऊ लागले. ओठांवर ओठ टेकले आणि मला प्रेम करू लागले. मी पण आता त्यांना साथ देत होते. ते पण मला आनंद देऊ लागले. मग काय, आम्ही वेड्या पिसेसारखं तिथे चालू झालं. ते माझं तिथेच काम करू लागले. मी म्हटलं अहो इथे आतमध्ये. त्यांनी मला घेतलं आणि सोफ्यावर घेऊन आले. त्यांच्या मिठीमध्ये होते मी. बाई गं, माझे मालक मला सुख देऊ लागले. वेड्यासारखं मला प्रेम करू लागले. मी पण बेभान झाले. मिळणाऱ्या सुखाचा चांगलाच आनंद घेऊ लागले. एवढा आनंद मला कधी कोणीच दिला नव्हता, जेवढी की हे माझे नवीन मालक देत होते. त्यांच्या घरामध्येच किती वेळ झाला ते समजलं नाही. खूपच वेळ आमच्या दोघांचं चाललं होतं. खूप दिवसानंतर मला असं मनसोक्त सुख देणारं कोणतरी भेटलं होतं. त्यावेळेस मी म्हटलं की मालक लवकर उरका तुमचं काम, आता माझं तर झालं आहे. ते म्हटले की हो, खरंच तू दिवसभर पाहिजे होतीस. मी म्हटलं की उद्या. ते म्हटले की हो, असं कर, तू आज जाऊच नको, रात्रभर इथेच थांब. मी म्हटलं नाही हो मालक, जायला लागेल. ते म्हटले की हो. तोपर्यंत ते मला चांगले सुख देत होते. नाही नाही म्हणलं तर 1-2 तास चांगलाच आम्ही घामाघूम झालो. सुंदर क्षणाचे त्यांनी सुंदर चांगलेच अनुभव दिले. मी अगदी वेडीपिशी झाले होते. आम्ही थकलो होतो. भूक पण खूप लागली होती. त्यावेळेस ते मालक म्हटले की मला पण आता खूप भूक लागली, चल आपण दोघंजणं बसून जेवूया. आम्ही दोघांनी सोबतच जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पण पुन्हा एकदा सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव दिले. त्यांचा मात्र खूपच कमालीचा होता. ते पण थकत नव्हते, असाच मला आनंद देत होते. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.